नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांद्याच्या भावात वाढ होणार का, कशामुळे होणार, काय कारण, कांद्याच्या भावात वाढ झाली तर किती होऊ शकते, काय परिस्थिती आहे, काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती राहणार आहे, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत आहे का, दरवाढ होणार का, किती होणार, कशामुळे होणार, कांद्याचे भाव कशामुळे वाढले, आणखी कशामुळे वाढू शकतात, त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा ही विनंती आहे। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कांदा पुन्हा ग्राहकांना रडवण्याच्या तयारीत आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाव नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात बंदी घातली होती आणि निवडणुकीच्या काळात काही अटी शर्तीवर ती बंदी उठवली गेली होती आणि या ठिकाणी बघितलं मात्र गेल्या 2 आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। बाजारपेठेत 2 आठवड्यात कांद्याचे भाव 30 ते 50% वाढले। आगामी बकरी ईद पूर्वी भारतीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे। गेल्या काही आठवड्यात कांद्याची आवक कमी झाल्याने आणि बकरी ईदच्या काळात वाढलेली मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे। मात्र सरकार लवकरच कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे पावले उचलू शकते असा विचार करून व्यापारी कांद्याची साठवणूक करत असल्याचं बोलले जात आहे। सध्याची परिस्थिती आहे, बकरी ईदमुळे थोडी कांद्याच्या भावात सुधारणा झालेली आहे। 30 ते 50% या ठिकाणी कांद्याच्या भावात वाढ झाली आहे आणि या ठिकाणी बघितलं कांदा भाव आणखीन वाढू शकतो का, तर वाढू शकतो नक्कीच। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारने कांदा निर्यात बंदी निवडणुकीपूर्वी केली, त्याचा फटका महाराष्ट्रामध्ये का होईना त्यांना बसला आहे आणि त्यामुळे आता थोडी या ठिकाणी झळ सरकारला बसल्यामुळे सरकार कांदा प्रश्नावर थोडं या ठिकाणी मोकळकी देतं की काय हे बघण्याजोगं असणार आहे। आणि या ठिकाणी बघितलं सध्या बकरी ईदच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे, परंतु सरकार लवकरच कांदा दर नियंत्रणासाठी काही महत्त्वाचे पावले उचलू शकते, कारण की एका रात्री निर्णय ते बदलतात असा विचार करून व्यापारी कांदे साठवणूक करत असल्याचं बोलले जात आहे। आणि शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात वाढ होणार या संदर्भातील महत्त्वाची फेसबुक पोस्ट भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी सुद्धा केली आहे। वाढतील आहे आणि टिकतीलही, पण महत्त्वाची टिपमध्ये म्हणून अशी एक सूचना त्यांनी दिली आहे की टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी असं त्यांनी म्हटलं आहे। आता तुमचं मत काय मांडा नक्की शेअर करा। कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा। मात्र व्हिडिओ आपण तोपर्यंत जे महाराष्ट्र सबस्क्राईब नक्कीच करून घ्या।